श्री स्वामी समर्थ. माझे अतिशय आवडीचे, नेहमीच मी इथे खूप रमते ते ठिकाण म्हणजे स्वयंपाकघर आणि माझं कोठीघर. ट्रॅडिशनल आहे, मला ट्रॅडिशनलच म्हणजे जुन्या पद्धतीचंच आवडतं. आणि माझ्या सासूबाईंच्या हातचं जसं आहे, कुठलाही डबा मी आजपर्यंत जागा बदललेली नाही किंवा वस्तूसुद्धा बदललेली नाही. तर ते आज मी सकाळी लवकर उठले, अंघोळ केली, माझं वर्कआउट आवरून बाप्पांची अंघोळ केली, सगळ्यांना दही पराठ्याचा हे दिला ब्रेकफास्ट आणि सगळं रिकामं करून माझ्या लेकाला वरती नेऊन ठेवायला लावलं. नंतर चिकनचा स्वयंपाक केला फटाफट आणि मग आपलं विम लिक्विड आणि घासणी घेऊन ते रॅक सगळं स्वच्छ घासून काढलं. तेवढं मात्र मी करते, बाकीचं सगळं माझ्या कामवाल्या मावशी करतात. आणि छान असं स्वच्छ घासून आणि एकदा 2-3 पाण्याने ओल्या फडकाने स्वच्छ पुसून टाकलं. सगळीच नव्हती रिकामी केली. जे ड्राय स्टोरेज होतं डाळी वगैरे, ते वातावरण गच्च असल्यामुळे ते डबे वरती असतात, हात लागत नाही, ते तसेच ठेवले. फक्त जे नेहमीचे वापरातले डबे होते ते सगळे रिकामे करून दिले. आमच्या मावशींनी ते घासूनही काढले आणि स्वच्छ पुसून पुन्हा ते ठेवून दिले. या पद्धतीने छान अशा. आणि त्या खूप छान काम करतात. त्यांना एकदा ती जबाबदारी दिली की त्या गोष्टीकडे बघायला लागत नाही. गुचरंग्याला छान अशी फुलं आली होती, टेरेसवर चादर पसरवून दिली. आणि आज ऊन पण छान मिळालं मला, कालपेक्षा थोडंसं उशिरा झालं पण झालं. तर आज माझं हे आवडीचं सगळं किचनचं नेहमीच्या वापरातली माझी सगळी स्टीलची डबी स्वच्छ झाले. संध्याकाळी झोपायच्या आधी दुपारी गोळा करून मध्ये घेऊन घेतले. आकाश बघा किती सुंदर होतं, काही निळं काही पांढरं, असे छान कापसाचे बोळे कसे आपण ठेवतो त्या पद्धतीने. तर झोपायच्या आधी 2:30 वाजता सगळे डबे एकात एक घालून जमा केले आणि टोपल्यामध्ये भरून ठेवले सगळे छान असे वरच्याच फ्लोअरला. मग संध्याकाळी चहा पिलो आणि सगळे डबे माझ्या लेकाने खाली उतरवून दिले, कारण त्याला शनिवार रविवार सुट्टी असते, तर त्या सुट्टीचा फायदा पण मला झाला. आणि मग नंतर मी चहा पिऊन झाल्यावर ती भरणं हा सगळ्यात सोपा टास्क. मस्त अशी लाईनशीर साईजने पसरवून घ्यायची, सगळं सामान जवळ ठेवून घ्यायचं आणि प्रत्येक गोष्ट ज्याची त्याची त्याच्यामध्ये टाकायची आणि मग एक झाकण शोधून ते लावायचं. हा माझा आवडीचा विषय आहे. मला खूप प्रसन्न वाटतं किचनची डबी रिकामे करणं आणि धुणं. दर उन्हाळ्यात आणि दिवाळीत आणि आदनमधनं म्हणजे खराब झाली ती त्या पद्धतीने मी धुत असते. त्या पद्धतीने आज माझं आवडीचं स्टोअररूम आणि किचन एकदम चकाचक झालं. आता उद्यापासून हाऊसकीपिंगची माणसं येतील माझे आणि ते बाकीचं सगळं काम, जाळं, खिडक्या, दारं पुसणे, पंखे सगळं करतील. पडदे मशीनला लावून देऊ, झाली दिवाळीची साफसफाई. बघा, हे माझं छोटंसं किचनला लागून स्टोअररूम आहे. एक माझं मोठं स्टोअररूम पण आहे, पण ते वरच्या फ्लोअरला आहे, ते पुन्हा केव्हा तरी दाखवेन. हे झाले आज चकाचक. बरण्या नाही धुतल्या, कारण ह्यावेळेस मला साहेबांकडनं सरप्राईज गिफ्ट बरण्या मिळाल्यात. त्याचा मी ब्लॉग बनवेल आणि तुम्हाला दाखवणार आहे.